माहेर संभाजीनगरच आहे आणि सासर? सासर गंगापूर. सासर गंगापूर. भाऊजी काय करतात? पोलीसमध्ये आहेत. पोलीसमध्ये आहेत भाऊजी? हो. हो. काय सांगशील माहेरबद्दल? माहेरबद्दल लहानपणीचा एक किस्सा सांगते मी तुम्हाला. हां की लहानपणी मला ट्युशनला जायचं खूप जिवार यायचं आणि मी मम्मीला खोटं बोलायची. हां एक वेळेस असं झालं की माझं खोटं पकडलं गेलं. मग सरांनी आईला सांगितलं की तुमची मुलगी ट्युशनला येत नाही. मी काय करायचे, ट्युशनला जाते म्हणायचे आणि मैत्रिणीकडे गोट्या खेळत बसायची. आईला माहीत झाल्यानंतर आईनं घरी आल्यावर मला विचारलं, बेटा तू गेली होतीस का आज ट्युशनला? मी अगदी मस्त म्हटलं, हो गेली होती. म्हणे काय शिकवलं? म्हटलं आज सगळं घेतलं मॅडमनी आणि उद्या माझी टेस्ट पण आहे. म्हणे तुझा अभ्यास झाला का? मी म्हटलं हो. आई म्हणे हे सर आहेत आलेले, सरांना बोलवलं. सर मागच्या रूममध्ये बसलेले. सरांना म्हणे सर या इकडे पुढे. सरांना पाहिल्यावर तर मला काही सुचेना, काय सांगू मी आता. मग आई म्हणली तू माझ्याशी खोटं बोलली. मग आईने इतकं मारलं मला की बस विचारूच नका. त्याच्यानंतर मी शाळेत आणि ट्युशन कधीच बुडवली नाही. म्हणजे तो एक अनुभव होता. आणि इतकी रडली तरी आईने मला विचारलं. नंतर संध्याकाळी आई जवळ आली, म्हटली बाळा आम्ही हे तुझ्यासाठीच करतोय. आम्हाला वाटतं की आमच्या लेकरांनी शिकावं. पण त्यावेळेस आपली ती मनस्थिती नसते. पण आज त्या आईच्या आठवणीमुळे मला असं वाटतं की मी आज इथपर्यंत पोहोचले आणि आज मी हजारो लोकांचं समाजकार्याचं काम करतेय. ते केवळ माझ्या आईवडिलांमुळे, त्यांच्या संस्कारामुळे. एवढंच सांगू शकते. आज आई अभिमानाने सांगते की माझी मुलगी आज 6-7 हजार महिलांसोबत काम करते. जो मान सन्मान मला आज मिळाला आहे तो सगळं मी म्हणते माझ्या आईचंच. आणि आईने जे लक्ष दिलं माझ्यावर, वेळेवर मला तिने मारलं त्यावेळेस मला तिचा खूप राग आला की अशी आई नकोय. पण आज मला वाटतं की खरंच ती त्या ठिकाणी योग्य होती आणि आज मी तिच्यामुळे घडली. आणि आजही बाहेर गेली तर आई म्हणते की मला अभिमान वाटतो की माझं लेकरू आज मोठं झाले. आज एवढे लोक तिचं मान सन्मान करतात. आणि समाजसेवेमध्ये मी कुठेही कुठल्याही प्रसंगी कुठल्याही महिलांच्या अडचणी असेल तर मी तिथे हजर असते सर. वा खूप